तो बिबट्याचाच होता, म्हणजे खूप जवळ होता कानाच्या. हालचाल झाली, आम्हाला वाटलं मांजर आहे, पण इतक्या आत मांजर काय करणार. बघितलं तो बिबट्याचं बछडा होता. जेवढा येताना आमच्या जेवढ्या 2 बॅगा भरेल एवढं प्लॅस्टिक आम्ही गोळा करून घेऊन येतो. फुटबॉल खेळताना माझा पाय ट्विच झालेला आहे, दोन्हीकडे ऑपरेट केलेला आहे. पण ही जिद्द आहे. आता महाराजांचं नाव घेतलं तर प्रेरणा येतेच. प्रेरणा महाराजांचं नाव पुढे दुसरी प्रेरणाच असू शकत नाही. नमस्कार, मी भाग्यश्री. बखर लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बखर गप्पा या बखर लाईव्हच्या सेगमेंटमध्ये आज आपल्या भेटीला आले आहेत मिलिंद सोनवणे. मिलिंद सोनवणे हे एक व्यावसायिक आहेत. बँकिंग क्षेत्रातला त्यांचा व्यवसाय आहे चेक क्लिअरन्सचा, पण त्यांची दुसरी ओळख म्हणजे ते ट्रेकर आहेत. आतापर्यंत त्यांनी 35 गड किल्ले सर केलेत आणि या वर्षात ते 50 वर्षात पदार्पण करणार आहेत. त्यामुळे या एका वर्षात त्यांना 50 गड किल्ले सर करायची ही त्यांची मनीषा आहे. ट्रेकिंगचा हा जो त्यांचा अनुभव आहे तो कसा होता, त्यांना हे 50 गड किल्ले एका वर्षात का सर करायचे आहेत, मुळातच ट्रेकिंगनं त्यांना काय काय दिलं, त्यांचा व्यवसाय काय आहे, या एकूणच सगळ्या विषयांवर आपण आज मिलिंदजींना बोलतं करणार आहोत. सर, तुमचं बखर लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत. सुरुवात मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण कसं होतं आणि ट्रेकिंगची आवड कशी लागली. बालपणी आम्हाला एका संस्थेने, आम्ही ज्या एरियात राहत होतो, स्लम एरिया होता वडरवाडी म्हणून, त्या एरियात एक संस्था यायची. त्या संस्थेने आम्हाला बरेच गड किल्ले दाखवले लहानपणी, आणि ते लहानपणापासून जी आवड निर्माण झाली. अगदी आम्ही विदाऊट चप्पलसुद्धा आम्ही बरेच राजगड, रायगड त्यावेळेस चढलेलो आहे, दौलताबाद किल्ला, शिवनेरी, असं त्यापासूनच आवड होती. पण नंतर व्यवसायाच्या ह्याच्यात राहून गेलं. पण जसा जसा वेळ भेटत गेला तसं तसं ते आमचे 30-35 गड झालेले आहेत आत्तापर्यंत. आणि आता ह्या वर्षी 50व्या वर्षात पदार्पण करतो आहे, तर मी 50 गड किल्ले करायचा विचार केला आहे. मी मध्येच युरोपला जाऊन आलो, तर त्यावेळेस तिथे जुने स्ट्रक्चर, जे जुने वाडे वगैरे होते, तर ते खूप छान रीतीने त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत. आता पण इथं आपण बघतोय आपल्या गड किल्ल्यांची अवस्था खूपच वाईट आहे. मी आता जातोय, आता मी सुरुवात केली आहे, आता 1 महिना आधीच सुरुवात केली. 7 गड झालेले आहेत माझे. आता आपण काय योगदान देऊ शकेल याच्यातून ते बघतोय आम्ही. मुळात तुमची पार्श्वभूमी जरा सविस्तर सांगा की कसं होतं बालपण, आणि तुम्ही ज्या संस्थेबद्दल म्हटलात तर तो पहिला जी काय तुमची ट्रेक होती ती कशी होती आणि कसं सुरुवात होती. बालपणी आम्ही म्हणजे आमचं खूपच गरीब कुटुंबातले आहेत आम्ही, आणि वडिलांचा लहानपणीच ॲक्सिडेंट झाल्यामुळं आम्ही इथे मामाकडे राहायला आलो पुण्यात. आम्ही नगरचे आहेत, नारंडो म्हणून आमचं गाव आहे. आमच्या गावात चांगदेव महाराजांचा जन्म झालेला आहे, आणि तिथून आम्ही पुण्यात आलो मामांकडे, तिथे राहिलो. तर तो स्लम एरिया होता एकदम. संस्था कुठली होती ज्या ते गंमत शाळा म्हणून एक संस्था होती. ती शाळेत आम्हाला म्हणजे बऱ्याच त्यांनी ॲक्टिव्हिटी करून घ्यायची आमच्याकडनं वेगवेगळ्या. मग त्यात गड किल्ले पण होते, आणि खेळ वगैरे घ्यायचे, ते असं मुलांना खाऊ वाटप वगैरे. चांगली संस्था होती. बालसंस्कार पण ते करायचे मुलांना, गप्पा गोष्टी रोजचा 1 तास त्यांचा असायचा. असं त्या लहान वयातच म्हणजे 7वी-8वी पासूनच आम्हाला ते सुरुवात झाली गड किल्ल्यांचा. मोह पडायला लागला. पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं मी लहानपणापासून जरा व्यावसायिक माझं माइंड होतं. मी 8वीला असतानाच माझी पानाची टपरी होती गोखलेनगरला. त्यानंतर माझं चिकनचं दुकान होतं 10वीपर्यंत परियार चौकात औंधला. असं करत करत म्हणजे नंतर मग 10वी फेल झाल्यानंतर मी एका ऑफिसमध्ये कामाला लागलो. त्यानंतर 2 वर्षात पास झालो. मग 11वीला गेल्यानंतर मग आमचे एक मित्र भेटले, तर त्यांचे दाजी होते, त्यांनी मला मग बँकेत ॲज अ कॉन्ट्रॅक्टवर लावलं. तुमच्या व्यवसायाबद्दल थोडंसं सांगा. व्यवसाय काय आहे, काय करता? आता ॲक्च्युली आमचा व्यवसाय एक बँकेचं आम्ही एक क्लिअरिंग डिपार्टमेंट असतं तेच चालवायला घेतो. 5 लाखाच्या आतले चेक आम्ही सगळे पास करतो. तर बँकेलाही फायदा होतो की रात्रंदिवस काम चालतं 365 दिवस. त्यामुळं त्यांचा स्टाफ अरेंज करण्यापेक्षा आम्ही त्यातली 5 लाखापर्यंतची रिस्क पण घेतो, आणि ते चेक सगळे आम्ही वेळेत क्लिअर करतो. त्याला टाईम लिमिट असल्यामुळं आम्ही त्याच्यात मास्टर झालो.
मी 25 वर्ष तेच काम करतो आहे. अच्छा. त्यामुळं बँकांना मी कन्व्हिन्स करून आता तर अनस्कर साहेबांनी मला सुरुवातीला चान्स दिला त्यांच्या कॉपरेटिव्ह बँकेत. HDFC प्रायव्हेट सुरुवातीला प्रायव्हेट बँकेत काम करत होतो. आता मी कॉपरेटिव्हमध्ये आता मला 15 कॉपरेटिव्ह बँका माझ्याकडे आहेत असं, आणि 100-150 लोकांचा स्टाफ आपण आहे आपल्याकडे. अच्छा. एकूणच पुन्हा एकदा ट्रेकिंगकडे येऊयात. ट्रेकिंगची जी सुरुवात आहे, तुम्ही जी सुरुवात केली म्हणजे बालपणीपासून तुम्हाला आवड निर्माण झाली, पण व्यवसायानंतर एक जेव्हा तुम्ही म्हणजे व्यवसाय तुम्ही सुरू केला त्यानंतर जेव्हा तुम्ही ट्रेकिंगकडे वळाला, तो पहिला गड तेव्हा तुम्ही कोणता सर केला? सुरुवातीला म्हणजे असं आठवत नाही, पण आम्ही पुण्यातले मावळा प्रांतातले साताऱ्यातले असे मी बरेच केलेत. नाशिकमध्ये सर्वात जास्त नाशिकमध्ये गड आहेत, असे आम्ही बरेच केलेत. पण आत्ता मी नव्याने सुरुवात करतोय की 50 करायचे. तर मी सुरुवात केली मागच्या महिन्यात, तुम्हाला सांगितलं सुरुवात केली. तर पहिला शिवनेरी केला जिथे महाराजांचा जन्म झाला. दुसरा केला रायरेश्वरला जिथे महाराजांनी शपथ घेतली स्वराज्याची. तिसरा तोरणा केला, तिथे महाराजांनी तो पहिला गड घेतला तो. आणि चौथा राजगड केला की पहिली आपली स्वराज्याची राजधानी म्हणून. आणि 5वा रायगड केला, स्वराज्याची दुसरी राजधानी. आणि मध्ये एक केंद्रगड केला. आणि आता परवाच मी पुरंदर केला, छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान तिथं. असं ह्या सिक्वेन्स प्रमाणे चाललोय मी, म्हणजे 50 करायचे असं ठरलंय. हां, म्हणजे जिथं जिथं काही घटना घडल्यात. आता प्रतापगडावर बऱ्याच वेळा केला आहे, म्हणजे सिंहगड आता आपला वॉकिंगलाच जातोय. हां, म्हणजे असं पण करायचे असंच ठरलंय. आणि शक्यतो मी आग्रा किंवा रायगड असं शेवटचा करेल, म्हणजे जिथं मोठी घडामोड झाली तिथे तुमच्या या सगळ्या टूरचा किंवा या यात्रेचा समारोप तिथे असेल, ट्रेकिंगचा. मुळात ज्यावेळी तुम्ही गड किल्ले सर करता त्यावेळी एखाद्या किल्ल्यावर सर करताना एखादा असा आलेला अनुभव काही शेअर करू शकाल का? हो, आत्ताच परवा दिवशी जो बिबट्या आला तोरणावर, तर त्या तिथल्या आदल्या दिवशी आम्ही माझे पार्टनर आणि मी होतो, दोघंच होतो गडावर. ज्या साईडला बदला माचीकडे जाताना मला आवाज आला, आणि तो बिबट्याचाच होता, म्हणजे खूप जवळ होता कानाच्या. सर पुढे चालले होते, मी पाठीमागे होतो. मी त्यांना म्हटलं की आवाज येतोय, कसला तरी आवाज झालाय म्हणे, जवळ आहे. म्हटलं नाही, म्हणले माझ्या बाटल्यांचा आवाज येतोय, रिकाम्या झाल्यात बाटल्या, पाण्याच्या बाटल्या आम्ही कॅरी करत. आणि थोडंसं वाटलं मनात मागं बघा, पण नाही बघितलं आणि पुढे गेलो. आणि दुसऱ्या दिवशी ती क्लिप व्हायरल झाली पर्यटकांना. तो झुंजार माचीच्या इथं बिबट्या दिसला. आणि आदल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही ऑड डेला होतो, फ्रायडेला होतो, त्यामुळं खूपच पर्यटक कमी होते तिथं. फक्त कामगार जे काम चाललंय ते दुरुस्ती, तर तेवढेच होते. असा तो वेगळा अनुभव होता. आणि मला शिवनेरीचा एक अनुभव सांगायचा आहे की शिवनेरीला पूर्ण गड पाहिल्यानंतर आम्ही लेण्या पाहायला गेलो. शेवटच्या लेणीच्या इथे आता ऊन खूप आहे, तर जिथं थोडीशी सावली होती, भिंतीला लागून उभा होतं, तेवढं जरा गवतात हालचाल झाली. आम्हाला वाटलं मांजर आहे, पण इतक्या आत मांजर काय करणार. बघितलं तो बिबट्याचं बछडा होता. तो डायरेक्ट उडी मारली बुर्जावरनं, तो गायब झाला. मी आणि माझे पार्टनर बघायला गेलो, पण खाली खोल दरी होती. तिथे लेण्या आहेत, काही बुजलेल्या असतील, तिथं ती कुसला कुठं असा अनुभव आला. एकूणच ज्यावेळी तुम्ही आता इतकं ट्रेकिंग करता आणि आपल्या गडकिल्ल्यांची अवस्था बघितली जाते, त्यावेळी एक पर्यटक म्हणून, एक शिवप्रेमी म्हणून काय वाटतं? खरंच खेदाची बात आहे ती. खूपच दुःख होतं मनापासून. आपण काय योगदान करू हेच मनापासून होत असतं. आता मी लिहितोय पण की काय आपल्याला ह्याच्यात काय सांगता येईल कुणाला. आता जसे तुम्ही माझी मुलाखत घेतली, मला काय सांगता आलं, कारण रस्त्यांची खूप दुरवस्था आहे, वरती काही सोयी नाहीत. आता रायगडसारख्या ठिकाणी आहे, म्हणजे बरंचसं हे केलं. शिवनेरीला खूप छान केलं आहे, पण आता तोरणा म्हणा, म्हणजे तो महत्त्वाचा गड आहे, तिथं जायला अजिबात व्यवस्थित रस्ता नाही आहे. आत्ताच मध्ये तोरणावरच एक दगड पडून मुलगा वारला, राजगडला की तोरणाला आत्ताचीच न्यूज आहे. थोडीशा डागडुजी करतायत, प्रशासन करतंय बऱ्यापैकी काम,
पण अजून त्याच्यात सुधारणा होणे गरजेचे आहे. आणि कचरा मेन म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे काहीतरी त्यांनी लावले. तुम्ही तुमच्या परीने काही करता का ज्यावेळी तुम्ही गडावर जाता हो. ट्रेकिंग करायला, त्यावेळी तुम्ही त्यासाठी काही पावलं उचलता का? हां, आम्ही जाताना 2 मोठ्या बॅगा घेऊन जातो. जेवढा येताना आमच्या जेवढ्या 2 बॅगा भरेल एवढं प्लॅस्टिक आम्ही गोळा करून घेऊन येतो खाली उतरताना. हे आता 5-6-7 गड झाले आमचे या वर्षाचे मोहिमेमध्ये, तर ते आम्ही तेवढा कचरा खाली आणलाय. मुळात ज्यावेळी तुम्ही गड किल्ले सर करता आणि तिथे पोचल्यानंतर उतरताना नेमकी काय भावना असते बरं? काय वाटतं तुम्हाला खाली उतरताना? खरंच खूप आनंद असतो की आपण एक काहीतरी मिळवलं आयुष्यात. आलोय आपण. जर महाराष्ट्रात राहतो, महाराजांचं रोज नाव घेतो, त्यांचे इतके मलाही आता 50 वर्ष आले, माझे सगळे गड पाहून नाही झाले जिथं महाराजांचं पदस्पर्श झाला तिथं जाऊन आलो. तर प्रत्येक गडावर गेल्यावर असं वाटतं महाराज इथं आले होते, बसले असतील तिथे, हे झाले असेल. तो एक वेगळा फील आहे, तो शब्दात सांगू नाही शकत मॅडम. मुळात एक ट्रेकिंग करताना फिटनेसची पण आवश्यकता असते. आता तुम्ही म्हणताय तुम्ही 50 वर्षामध्ये पदार्पण करणार आहात, तुमचं 50वी सध्या सुरू आहे. तुम्ही फिटनेससाठी काय करता? कारण ते तितकंच महत्वाचं आहे. फिटनेस ॲक्च्युली माझं बघितलं तर हा पाय फ्रॅक्चर आहे. फुटबॉल खेळताना माझा पाय ट्विस्ट झालेला आहे, दोन्हीकडे ऑपरेट केलेला आहे. पण ही जिद्द आहे. आणि मी बऱ्याच दिवस बॅडमिंटन खेळलेलो आहे, 5-6 वर्ष बॅडमिंटन खेळलो त्यावर तसंच. आणि तळजाईवर मी हप्त्यातनं एकदा तरी जातो. मला टार्गेट होतंच, माझ्या बऱ्याच वर्षापासून मनात होतंच हे करायचं. म्हणजे हे एका दिवसात घडलेलं नाही, माझ्या माइंडमध्ये होतंच की मला सगळे गड किल्ले पाहिजे. पण ह्या वर्षी आता ठरवलं आहे, जरा थोडासा रिलॅक्स झालो आहे कामातून, आणि जसा वेळ भेटेल त्यावेळेस अजून मी सगळेच गड किल्ले पाहण्याचा प्रयत्न करणार. मुळात तुम्हाला ही सगळी जी प्रेरणा आहे ही कुठून मिळाली, काय वाटतं? आता महाराजांचं नाव घेतलं तर प्रेरणा येतेच. तसं मनातून लहानपणापासून होतंच. मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे लहानपणापासून होतंच की गड किल्ले सर करायचे सगळं. आणि प्रेरणा महाराजांचं नाव पुढे दुसरी प्रेरणाच असू शकत नाही. निश्चितच महाराजांचं नाव हीच एक प्रेरणा असं सोनवणे म्हणतात. वयाच्या आता ते 50शीत आहेत आणि या 50मध्ये त्यांना महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले 50 गड किल्ले सर करायचेत, ही त्यांची प्रतिज्ञा आहे. सर, तुम्ही बखर लाईव्हमध्ये आलात आणि इतकं छान समजून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.